आम्ही की नाही आमच्या मंडळातर्फे अनाथ मुलांसाठी एक मोठा कार्यक्रम करणार आहोत. त्यासाठी मला 11,000 हवेत. द्याल ना पतंगराव प्लीज तुमचंही मंडळ असतं? हो तर बरोबर. देणगी बिणगी देणार नाही चालेल ना? अहो असं काय करता पतंगू, द्या की त्याला देणगी प्लीज. बरं आता तू म्हणतेस तर देईन मी त्याला काय देणगी. पतंगराव हे बरं नाही बरं नाही. काल आलेल्या मुलीने सांगितलं म्हणून तुम्ही द्यायला तयार झालात. असं नाही करायचं. मग गेल्या 10 वर्षात तुमच्या आणि माझ्या उभ्या मैत्रीचं काय? ती उभी मैत्री आता आडवी झाली. तुम्हाला बरं नाही वाटत आहे का? बोला ना काय झालं पतंगू? आता बरं वाटलं. आता बरं वाटलं. तापलेल्या तव्यावर अमृताचा शिडकावा व्हावा असं वाटलं. मगाशी तुम्ही आला तेव्हा फारच अस्वस्थ दिसतात हो. काय झालं? त्या दिग्विजयमुळे. काय केलं त्याने? तो लग्न करणार आहे. लग्न? हो. कोणाशी? तुझ्याशी. हाऊ वंडरफुल. वंडरफुल. यू फुल. काय म्हणालात? कमळ, गुलाब, झेंडू. अहो पण त्याने अजूनपर्यंत का मला विचारलं नाहीये. पण जर का त्याने मला विचारलं तर फक्त नाही म्हणून सांग. चालेल सांगेन. पण माझी एक अट आहे. तुझ्या सगळ्या अटी मान्य. तुम्ही मला की नाही 5 लाख रुपये द्यायचे. अहो 5 लाख रुपये कशाला? अहो मी की नाही पण आधी तुम्ही मला प्रॉमिस करा. प्रॉमिस करा ना पतंगू. प्रॉमिस. कशाला? मी की नाही एक फ्लॅट बघितलाय. तिथे मी फक्त एकटी राहणार आहे आणि अधून मधून कधीतरी तुम्ही मला लाज वाटते. नको. दिले पैसे तुला? नक्की नक्की. 5 लाख रुपये दिले. तू घेतलाय. हा चालेल. उद्या ये आणि पैसे घेऊन नक्की. आता खरी आपल्याला एकांताची गरज आहे. बस आता आलास ते कशासाठी आलास ते सांगा. निघ ताबडतोब. पेटिंगराव माझं की नाही तुमच्याकडे की नाही एक की नाही महत्वाचं की नाही काम होतं. अरे की नाही काय म्हणतो मी? काय काम होतं ते सांग पटकन. मला की नाही तुमच्याकडून की नाही 11,000ची देणगी हवी आहे. बघितलंस या लोकांशी जरा गोड बोललं ना की असे अंगसटीला येतात. अजिबात देणार नाही देणगी बिणगी. चालली घेत ना. असं काय करताय पतंगराव? आम्ही की नाही आमच्या मंडळातर्फे अनाथ मुलांसाठी एक मोठा कार्यक्रम करणार आहोत. त्यासाठी मला 11,000 हवेत. द्याल ना पतंगराव प्लीज. तुमचंही मंडळ असतं? हो तर बरोबर. देणगी बिणगी देणार नाही चालेल ना? अहो असं काय करता पतंगू, द्या की त्याला देणगी प्लीज. बरं आता तू म्हणतेस तर देईन मी त्याला काय देणगी. पतंगराव हे बरं नाही बरं नाही. काल आलेल्या मुलीने सांगितलं म्हणून तुम्ही द्यायला तयार झालात. असं नाही करायचं. मग गेल्या 10 वर्षात तुमच्या आणि माझ्या उभ्या मैत्रीचं काय? ती उभी मैत्री आता आडवी झाली. अरे चालायला देईन म्हटलं ना. उद्या आणि चेक घेऊन जा. चल. नक्की ना पेटिंगराव? मी किती दयाळू आहात, किती मायाळू आहात. येतो आम्ही. अरे गेला. 11,000 सुटका झाली माझी. अशी कशी सुटका होणार तुमची? अजून मी बाकी आहे ना. तुझ्यापासून सुटका हवी आहे कुणाला? मग उद्या देताय ना तुम्ही मला 5 लाख रुपये? देईन की. मग मी उद्याच फ्लॅट बुक करते आणि बस आता नको बोलूस. नुसतं विचारणं गौर शहर येत. काय करताय तुम्ही पतंगराव? हा कोण इथे वाज घेतोय? तुम्ही दोघं या क्षणी इथं कसे? आम्ही विचारतो तुम्ही या वेळेला इथे कसे? मी आपलं हे फेरा मारा झालं. आपलं ऑफिसचं काम आहे. ऑफिसचं काम इथे टेरेसवर? आम्हाला शेंडा लावू नका. मला सांगा तुमचं इथे टेरेसवर काय काम? आपली सेक्रेटरी. माझ्या सेक्रेटरीला भेटायला आलोय मी. माझी सेक्रेटरी आहे. कोणाची भीती आहे का मला? पण तुम्ही दोघं इथं का? ती तुमची कोण? अरे आमची पण कोणतरी आहे की नाही? तुमची आहे. येऊ दे तिला. तीच ठरवेल ती कुणाची कोण आहे ते.
पण मी इथे प्रथम आलेलो आहे तेव्हा पहिला नंबर माझा. माझा दुसरा दुसरा आणि माझा तिसरा. अरे शील आहे का काय, चाळीत ना आला पण विसरला नाहीत नंबर लावायला सकाळी. पहिला दुसरा असू दे, माझा तिसरा नंबर जरी असला ना तरी माग सरणार नाही मी. माझी सेक्रेटरी आहे ती. ही सार्वजनिक टेरेस आहे, आपल्या या चिरतरुण सोसायटीची कॉमन टेरेस आहे. तुम्हाला एक गंमत माहितीये का, आपल्या सोसायटीचं नाव कुणावरून पडलं? माझ्यावरून. चिरतरुण. पण सोसायटीची टेरेस जरी सार्वजनिक असली ना तरी चांदणी माझी आहे. अरे भांडे कसले, पण तिने आपल्याला एकाच वेळी एकत्र तिघांना का बोलवलं त्याचा विचार करा. हा बरोबर मुद्दा आहे. तुला कशाला बोलवलं? अरे मला म्हणाली मला नवीन फ्लॅट घ्यायचंय, 5 लाख रुपये कमी पडतायत म्हणून. मला त्यांना भावाचं ऑपरेशन करायचं आहे, 2.5 लाख रुपये पाहिजेत. तुझं काय? आणि तुला? मलाही असंच. म्हणजे तुला जे म्हणाली तेच मला म्हणाली, पण मला 5 लाख रुपये मागले. चल मी पोलीस स्टेशनला जातो. अरे काय आजकाल पिकल आहे का नाही? पोलीस स्टेशनला गेल्यावर पोलिसांनी विचारलं ती कोण कुठली, तर काय उत्तर द्याल? मॉरिशस, बँगलोर, कलकत्ता. आणि आपण काय करायचं? बाहेर बोंबाबोंब होईल, आपली चितू करतील लोक. अरे बाहेरचं मरू दे, जर कळलं तर आपल्या बायका जोड्यानं मारतील आपल्याला. अरे माझी बायको तर मला देव म्हणून समजते रे. अरे तिच्या नजरेतून मी जर का उतरलो ना मी आत्महत्या करणार. मी आत्महत्या करणार. मी आता जास्त जातो आणि जीव देतो हे बाबा मेगा ब्लॉक आहे, गाडी येणार नाही, उघडच्या कशाला झोपताय? तिने तुझ्या मुलीचे प्राण वाचवले, तू तिला मुलगी बांधतो. अरे पण आपले पैसे गेले त्याचं काय? ते अक्कल कधी टाकूया आणि चीपपणे बसूया. अरे पण ती चायला आता असेल कुठे? चांदणी, चांदणी थांब, चांदणी थांब. अरे आनंद भाई, तू इथे कसा? ते मग संगीत, तू कुठे निघाली असते सांग. मी माझ्या मैत्रिणीकडे चालले. तू खोटं सांगतेस. मैत्रिणीकडे जाताना कोणी बॅग नाही घेऊन जात. काय आहे बॅगेत? त्यात काय कपडे आहेत, बाकी काय असणार? काहीतरी काय. आणि इकडे अरे दे ती बॅग. आठ ठेव. चल माझ्या बरोबर पोलीस स्टेशनला. हे बघ आनंद भैया, मला थोडंसं काम आहे, मला जाऊ दे. माझ्या बरोबर पोलीस स्टेशनला चल. हे बघ आनंद भैया, तू असं कुठल्याही आधाराशिवाय मला पोलीस स्टेशनला नाही घेऊन जाऊ शकत. मी काय करू शकतो आणि नाही ते मला तुझ्याकडून शिकायचं नाही. चला आधी. अरे अरे पण अरे ऐकून घे ना माझं. अरे ते दागिने, याचा अर्थ काय? एवढे पैसे तुझ्याकडून कुठून आले? चोरी केलीस? हॅलो, हा तात्या मी बोलतोय. चांदणीला मी ताब्यात घेतले. तिच्याकडे 10 लाखाच्या नोटा सापडल्या, त्यातले 2.5 लाख तुमच्या खात्यातले. हो होय, ओके. पतंगरावांकडे काम करून तुला पुरते 2 महिनेही झाले नाही. मग एवढे पैसे कुठून आणलेस? चोरी केलीस? लवकर सांग, नाही तर वेगळ्या पद्धतीने तुला बोलायला लावीन. लवकर सांग. जगताप, रत्नाला बोलवून हिला आत. थांबा, मी सर्व काही सांगते, पण माझी एक अट आहे. मी सगळं सांगितल्यावर मला हे पैसे न्यायची परवानगी हवी. त्यानंतर ठरवू. आधी तुला काय सांगायचंय ते सांग. मी दिल्लीची नाही किंवा अमेरिकेतली पण नाही, मी इथलीच आहे. मी अनाथाश्रमातल्या काही मुलांना आधार म्हणून आपल्या घरी आणलं आणि त्यांचं संगोपन करता करता मी त्यांच्यात इतके गुंतून केले की, पण माझ्या भावाने माझ्यावरील आकाशामुळे त्यांचं अपहरण केलं आणि माझ्याकडे 10 लाख रुपये मागितले. आणि जर का मी त्याला नाही दिले तर तो त्या मुलाला मारून टाकेल. तू पोलिसात तक्रार का नाही केली? जर मी पोलिसात तक्रार केली असती तर त्यांनी माझ्या मुलांचे हातपाय तोडले असते. पतंगराव खूप श्रीमंत आहे आणि श्रीरंपट आहे, मला माहित होतं. मी पेपरमध्ये त्यांची जाहिरात वाचली होती, म्हणून मी पुढची सगळी गणितं मांडली आणि इकडे आले. कुठे ठेवले त्या मुलांना?
कुठे आहे तुझा भाऊ? प्लीज प्लीज तुम्ही तशी काही कारवाई करू नका. उद्या त्यांनी माझ्या मुलांचं काही बरं वाईट केलं तर? तसं काही होणार नाही. तू मला दुरूनच जागा दाखव, ठीक आहे? जगताप, गाडी काढ. प्लीज आनंद भैया माझं जरा ऐक ना. अरे अरे माझा भाऊ फार विक्षिप्त आहे रे. तो त्याला जिवंत नाही सोडणार. तो ऐक माझं. अगं तुम्हाला अजून ओळखलं नाही. साहेब जीप तयार आहे. ओके चल. अरे शेठजी, किती वेळा तुम्ही फोन करताय? तुम्हाला सांगितलं ना माझी बहीण पैसे घेऊन येणार आहे म्हणून. काही काळजी करू नका म्हणून. आली 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 आमची बहिणाबाई, सॉरी लक्ष्मीबाई आली. मला वाटलं तू येणार म्हणून. माझ्यासाठी नाही, निदान तुझ्या या बारक्या बारक्या पोरांसाठी तरी येशील म्हणून वाटलं होतं. ते पैसे देऊ. आधी माझ्या मुलांना सोड. आधी बॅग ठेव इकडे. आधी मुलांना सोड. आधी बॅग ठेव, सांगितलं ना तिकडे. विश्वास नाही माझ्यावर? ठेव तिकडे. घे मुलांना. तू बाहेर हो. हं? तू बाहेर हो, ना तर मुलांना खलास करून टाकेन. बघून घेईन तुला. बघून घेईन. चल. घे घे, पाचशेचे वेगळा कर. हँड्स अप. अजिबात चालबाजी करायची नाही. हा तुझा सावत्र भाऊ ना, नागेश? हो हो, हाच तो आमच्या घराण्याचं नाव बदनाम करणारा. काय झालेलं? काय बोलते चांदणी? कशी काय बोलते? हो साहेब, ही माझ्या रागावले नाही म्हणून अशी बोलते ती. खरं तर आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. ए काय झालं? बस. तुझ्यासारख्या श्रीमंतांच्या बिघडलेल्या अवलादीला मी चांगलं ओळखतो. या छोट्या मुलांच्या अपहरणाबद्दल आणि तिच्याकडे खंडणी मागितल्याबद्दल मी तुला अटक करतोय. बेड्या ठोके. ए, अरे चल चल. बारक्या बोरक्या पारावर पळवता का रे? हा? चल चल, झालंय जास्त. चला तू तुझी सर्दी काढतोय. थँक्यू आनंद भैया. थँक्स. चांदणी, हे पैसे मी तात्पुरते जप्त करतोय, पण लवकरात लवकर तुला परत करेन. आय प्रॉमिस. चला बरं. काय काका, सांगितलं होतं ना माझी निवड योग्यच आहे म्हणून. खरं रे बाबा. खरंय रे बाबा, खरंय. या छोट्या छोट्या गोजीरवाण्या पोरांसाठी सगळं काही केलं हो हिनं. अगदी हो, ते सगळं बरोबर आहे बहिणी. अहो ह्याचं सगळं श्रेय चांदणीला जातं. हो, त्याच्यामुळे माझा अन्नचे प्राण वाटले. हो हो, अगदी खरंय. बरोबर बरोबर. मुली, मला तुझा खूप अभिमान वाटतो. चला आता आपण हिला सर्वांनी क्षमा करायला हवी. हो हो हो, केली. करूया, करूया. हे बघा, मी म्हणते शेवटी सगळं गोड झालं. आता हे प्रकरण मिटलं. चांदणी या घरची सून झाली असं समजा. म्हणजे मी तशी घोषणा करतो. सुंदरसाठी टाळ्या. ओके. चला या चांगल्या प्रसंगी मी पुरणपोळीचं जेवण करून हा आनंद साजरा करूया. चला 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 चला. चला. तुमचं काय काम आहे? बसा. ए, चला चला गं, चला चला चला. या. हा. काका, मी हिला गच्चीवर घेऊन जाऊ? हा? मला महत्वाचं बोलायचंय. हा, तुमची परमिशन असेल तर. आणि आता कसली परमिशन विचारतोय? मला मान्य आहे. जा. थँक्यू. चल का, जा. बाय. चला. सुटलो रे बाबा. हा. अरे लेकानो, थोडक्यात बेब्रू होता होता वाचलो, प्राणावर बेतलं होतं. आता इथून बरोबर आहे. आता इथून शपथ घेऊया. इथून पुढे पोरींची लफडी नको रे बाबा.